मित्रांनो, माझे नाव शंकर गुगे, टेक गुरु शंकर आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची कास्ट कशी अपडेट करायची, म्हणजेच विद्यार्थ्यांची जात कशी निवडायची ही प्रक्रिया बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करा. ओके, ब्राउझर ओपन झाल्यावर ब्राउझरच्या सर्च बारमध्ये सरळ अशी टाईप करा SARAL आणि एंटर बटन प्रेस करा. त्यानंतर बघा असे पेज ओपन होते. या पेजवरील पहिली साईड बघा https education.maharashtra.gov.in यावर क्लिक करा. बघा मित्रांनो, त्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होते. या पेजवरील बघा डिपार्टमेंट युजर लिंक यावर कर्सर न्या माऊसचे. त्यानंतर बघा इथे खाली स्टुडंट पोर्टल आहे, यावर क्लिक करा. ओके, क्लिक केल्यानंतर बघा असे नवीन पेज येते आणि आपल्याला इथे काही सूचना येतात. या सूचना वाचून घ्या आणि इकडे खाली ओके आय अंडरस्टँड यावर क्लिक करा. नंतर बघा आपल्याला इथे आपल्या शाळेचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. ओके, कॅप्चा टाकून झाला की लॉग इन या बटनवर क्लिक करा. ओके मित्रांनो, लॉग इन झाल्याबरोबर बघा एक मेसेज आपल्याला फ्लॅश होत आहे. इथे महत्त्वाची सूचना. तर ही सूचना काय मित्रांनो, सन 2025-26 ची संच मान्यता UDAIS प्लस मधील 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत नोंद झालेल्या आणि आधार वैध असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केली जाईल. ओके, तर मित्रांनो या वर्षीची म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 ची संच मान्यता ही 30 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या शाळेच्या पटावर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरच होणार आहे आणि अशी विद्यार्थी संख्या जी की आधार व्हॅलिड असेल, आधार वैध असेल. ओके, ही सूचना क्लोज करण्यासाठी बघा इकडे उजव्या कोपऱ्यात वरती गुणाकाराचे चिन्ह आहे, त्यावर क्लिक करा. बघा त्यानंतर असे पेज ओपन होते आपल्यासमोर. या पेजवर बघा स्टुडंट एंट्री यावर कर्सर न्यायचं आणि स्टुडंट डिटेल्सवर क्लिक करायचं. ओके, त्यानंतर बघा अशा प्रकारची नवीन पेज ओपन होते. इथे अकॅडमिक इयर आपल्याला इथे शैक्षणिक वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर कोणत्या वर्गातील मुलांची कास्ट आपल्याला अपडेट करायची आहे, निवडायची आहे, तो वर्ग निवडायचा आहे. स्ट्रीम इथे नॉट ॲप्लिकेबल निवडायचं. डिव्हिजन जी कोणती तुकडी असेल ती तुकडी निवडायची आणि गो या बटनवर क्लिक करायचं. ओके, आता बघा इथे तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल. ज्या विद्यार्थ्यांची कास्ट अपडेट करायची आहे त्या विद्यार्थ्याच्या समोर बघा एडिट हे बटन आपल्याला एडिट या बटनवर क्लिक करायचं आहे. एडिट या बटनवर क्लिक केल्यावर बघा खाली एक बॉक्स ओपन होतो सिलेक्ट नावाचा, त्यावर क्लिक करा आणि कीबोर्डवर जात टाईप करा, म्हणजे ती जात आपल्याला कास्ट लवकर सापडेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर बघा स्टुडंट maharashtra.gov.in असा एक मेसेज फ्लॅश होतो आणि वर येतं बघा कास्ट अपडेट सक्सेसफुली, याला ओके करून घ्यायचं. ओके मित्रांनो, अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याची कास्ट स्टुडंट पोर्टलमध्ये अपडेट करू शकतो, म्हणजेच जात निवडू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.